आणि इथे बघू जरा काय सूज नाहीये ना फार. काय करून घेतलंय हे बाबा. थोडी काळजी घ्यायची ना, जरा जपून ना. त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं, याची काळजी घ्यायची. कळलं का? काय झालं? ठीक आहे ना, तुझी तब्येत ठीक आहे का ते बघतोय. एवढी काळजी करतोयस माझी. कमॉन बाबा, मी मोठा झालोय आता. मी तुमची काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार? हा? आणि आता ना हे जरा टेन्शन वगैरे घेणं बंद करा. हे सगळं माझ्यावर सोडा आता. तुम्ही मस्त तुमची लाईफ एन्जॉय करा ना. मस्त रिटायर्ड लाईफ आहे, एकदम रिलॅक्स राहा तुम्ही. कळलं का? हट. सॉरी 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 सॉरी. मी पण हे बघ, हे बघितलंस ना काय करून घेतलंय ते ताई. आधीच डायबिटीज आहे तुम्हाला, आता मोठी जखम असती तर काय, हे केवढ्याला पडलं असतं हे सगळं. कुठे लक्ष असतं बाबा. प्लीज काळजी घेत जा ना स्वतःची. काय झालंय ताई? मी काही चुकीचं बोलतोय का? नाही नाही, युवराज तुझ्यातला हा बदल अनबिलिव्हेबल आहे खरंच. दया काका, पण मी म्हणलं होतं ना तुम्हाला, युवराजचं लग्न ठरताच तो जबाबदार होणार आणि तो झाला बघा. हा, मिळू देत मिळू देत. असे सुखद धक्के मिळू देत. आता असे सुखद धक्के आपल्याला आयुष्यभर मिळणार आहेत, कारण आता निशिता युवराजच्या आयुष्यात आली. मी तुला म्हणलं होतं ना युवराज, योग्य लाईफ पार्टनर आल्यावर वी ऑटोमॅटिकली बिकम अ बेटर व्हर्जन ऑफ आवरसेल्व्स. हा तुझ्यातला बदल छान आहे, पण तो तसाच ठेव. युवराज चांगलाच आहे ग. त्या तारिणीने युवराजवर जे आरोप केले ना, तसा नाहीये अगं तो. पद्मिनी, अगं त्या तारिणीने आपल्या युवराजला केवढं छान सरप्राईज दिलं. विसरलीस? त्याला सुद्धा खूप आवडलं. हो हो हो.